अधिकारी का नंबर है? आपण जे कवठा बिटातील जो गट क्रमांक 13 कालीमाटी परिसरामध्ये जे वृक्षांची तोड झाली आहे, तर तो परिसर पूर्वीपासूनच वनसदृश वन्य प्राण्यांचा वावर असलेला परिसर आहे. याच्यापूर्वी 9 ते 10 वर्षाच्या आधी बऱ्याचशा तिथं खसऱ्या करण्याच्या बाबतीत अर्ज केलेले होते, पण तत्कालीन जे काही वन अधिकारी होते त्याच्यामध्ये वन्य प्राण्यांचा वावर आणि वनसदृश्य असल्याकारणाने त्या परवानग्या नाकारण्यात आलेल्या होत्या. परंतु आताचे जे वन परिक्षेत्राधिकारी अफगाण साहेब आहेत, यांनी कुठेतरी त्या मागील अधिकाऱ्यांचा नाकारण्यात आलेला होता जो विचार न करता हेतुपुरस्पर त्यांना वृक्षतोडीचा आदेश दिला आणि तिथे जवळपास 800 ते 900 झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. मी एक तक्रार दिलेली होती की तो वनसदृश्य असतानासुद्धा वृक्षतोड का करण्यात आली, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा संबंधाने वनप्रकाश निष्कासन अधिकारी नवेगावला तक्रार दिलेली होती. सभा नंबर 4. तक्रारीमध्ये काही तथ्य नाही आहे, अवैध तोड काही झालेली नाही आहे. त्यांचे जे आहे त्या कास्तकाराचे आपला यावलकरजी, त्यांचं अमृत रामचंद्र यावलकर हे जे आहे त्यांचं स्वतःची शेती आहे आणि त्याची वडिलोपार्जित शेती आहे. त्यांच्या नावावर P1 आहे, त्यांच्या नावावर जुने बरेचसे सर्व काही रेकॉर्ड त्यांच्याच नावानं आहे. बंदोबस्ताचे रेकॉर्ड त्यांच्याच नावाने आहे. जे पंजी आहे, अधिकार अभिलेख पंजी, ते सुद्धा त्यांच्याच नावाची आहे. शेती वर्ग 1ची आहे. सातबाऱ्यावर झाडं चढलेले आहे आणि त्यांना शेती करायची आहे.
आणि त्यांना ते झाडाची अडथळा होत होतं म्हणून त्यांनी रीतसर अर्ज देऊन जे काही आहे डॉक्युमेंट्स सर्व जोडून त्यांनी आमच्याकडे अर्ज केला आणि त्यांचे पेपर्स पाहून त्यांचे पेपर सगळे योग्य वाटले, योग्य आहेच ते, आणि आम्ही त्यांना परमिशन दिली. शेती वर्ग एक केव्हा झाली? शेती वर्ग एक त्यांची आता जे आहे 2024मध्ये झालेली आहे. 21 फेब्रुवारी 2024 मध्ये.